माझं का पाय काय भरेल नाही का बॉटल भरेल वर ठेवलं पण जा ना आता बोल बच्चन घरी परत ब्लॉग स्टार्ट करू ना आता. अरे पडला का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 8 वाजले, मी कधीच उठले, बट मला ब्लॉग सोडायचा होता. बट विषय असा आहे मित्रांनो की माझ्या मोबाईल फक्त 65% चार्जिंग आणि लाईट नाही गावात. काय करावं काय कळा नाही यार. आता लाईटचा लय मोठा प्रॉब्लेम झाला यार मित्रांनो. कधी येतील कधी नाही. आता आपला ब्लॉग कधी येतो कधी नाही काय माहिती. असंच होतं यार मित्रांनो माझ्यासोबत आहे ना काही प्रॉब्लेम होतोच. आणि सकाळ सकाळचं वातावरण बघा, ढगाळ वातावरण आहे. आणि पिल्लू आणि मी इथं फिरतोय कधी गेली तिकडे पाण्याला. मला पण पाण्याला जायचंय मळ्यामध्ये, ड्रम भरून आणून. लाईट नाही यार मित्रांनो, बट दुसरी कोण आणावं लागणार आहे. तिथं राहते पाणी, दुसरं ड्रम वगैरे भरेल राहतो तिथं, ओतून आणू. आता मोबाईल माझा स्विच ऑफ होणार यार मित्रांनो. नाही तर बोलता बोलता पण स्विच ऑफ व्हायला बसले. आज ब्लॉग येतो का नाही येतो काय सांगता येत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे ना थोडस सॉरी, सांभाळून घ्या मला. लाईटमुळे प्रॉब्लेम होते यार मित्रांनो. काहीतरी लाईटीचा जुगाड करावं लागत यार आपल्याला. बरी आली इकडून एक हांडा घेऊ, त्याने टाके बरेल तिकडून आणलं मित्रांनो. 1 वाजला आणि आपला ब्लॉग आला आता. लय म्हणजे लय लेट झालं. आत्ताशी चार्जिंग झाली मित्रांनो. गावात तर काही लाईट अजून आलीच नाही मित्रांनो. परीला कॉल केला होता, परी बोलली का लाईट आली नाही. मोबाईल चार्जर मी इकडे घेऊन आलतो मळ्यामध्ये. चार्जर माझ्या खिशात पाडून नाही लावला होता चार्जिंगला. आणि हे वावर आता निम्म झाले, थोडस राहिले. मग त्याच्यानंतर फक्त बोर बसलं राहिले, मग झालं मित्रांनो. मग बाकी काय नाही. वरचं बघू काय करायचं काय नाही. परी बोलली, परीचा फोन आलता, परी बोलली मी येणार आहे. बघू किती वाजता येते किती नाही. मला बाकी दुसरं काही टेन्शन नव्हतं मित्रांनो. मला फक्त आहे ना माझा ब्लॉग कधी येतो एवढंच पडलं होतं. कारण तुम्हाला सांगू का, आपण आहे ना डेली ब्लॉगिंगचं चॅलेंज घेतले, त्याच्यामुळे म्हटलं यार आज चॅलेंज तुटणार म्हणलं आपलं. पार तुम्ही इतका लोड आलता मित्रांनो. काय करू शकतो आपण ना. नॉर्मल गोष्ट आहे लाईट, म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे. कारण आजकालची एवढी टेक्नॉलॉजी वाढली मित्रांनो. लाईट वगैरे घरात राहतेच आपल्या, कोणाच्या ना प्रत्येकाच्या घरात लाईट राहते. कारण इन्व्हर्टर वगैरे आले, काय ना काही सोर्स राहतोच. बट आपल्याकडे तसं काही नाही मित्रांनो. कारण गावाकडे मित्रांनो तसं काही नसते. गावाकडे थोडं अवघड असते मित्रांनो. कारण गावाकडचे लाईफ थोडं वेगळे राहते, गावाकडचं रुटीन वेगळं राहतं. त्याच्यामुळे गावाकडचे ब्लॉग पण वेगळेच राहते, गावाकडचे डेलीचे चॅलेंज पण वेगळेच राहते मित्रांनो. जे गावाकडचे असेल त्यांना अनुभव असणच. लाईट वगैरे सगळं इतका प्रॉब्लेम राहतोय. आता 1 वाजला आणि माझा ब्लॉग आलाय. आपण 8 वाजता सोडित असतोय, पण थोडासा लेट झाला. बट मला माहिती, मला खात्री आहे का माझे मित्र मला समजून घेतील. पाठीमागे बोहऱ्या आलाय, बोहऱ्यातून माझ्या बऱ्याच दिवसातून गाड झाली यार मित्रांनो. बरं तो माझ्याकडे नाही आला, तो अगोदर रवाने तिकडे चाललाय मित्रांनो. हटकून तिकडे चाललाय. बरं त्याला हटकून तिकडे चाललाय म्हणतो वावर पाहून आलो. वावरात तर काही केलं तर नाहीच नाही, बरं वावर पाहून आलो. चालला पाहा तिकडे आहे. हा कोण बघ काय करा, तुला कोणचं आहे असू. बरं चला मित्रांनो, मी सकाळी काही जेवण वगैरे केलं नव्हतं. आता मला भूक लागली यार, बराच उशीर झालाय. 1 वाजलाय, पण त्यांना पण यायचंय. आपण थोडस अजून करू आणि मग त्याच्यानंतर 1 वाजलाय ना, तर 1:30 पावणे 2 वाजता जाऊ आपण घरी. जेवण वगैरे करून मग पुन्हा पर्यंत त्यांना घेऊन येऊ. आता काही टेन्शन नाही राहिलं. आता ब्लॉग आला आपला मित्रांनो. ब्लॉग बघून घ्या, आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थोडेसे राहिले आपले सबस्क्रायबर 1000 होण्याचे. मला खात्री आहे माझे मित्र मला सपोर्ट करणार आहे. त्यांना ब्लॉग आवडता नाही आवडता फक्त ते कमेंट मध्ये नाही सांगते. एवढंच फक्त मला वाईट वाटतं, ते तेवढं सांगा यार मित्रांनो. अरे तू गप मारत तू अरे नको ना खांडू. हा घाट गाडासाठी वावर घेतले का मी. तू नको नाही करू हाती. नाही पण देखवतच नाही बा. स्वतःचा वावर पडीक आहे ना तिकडे, त्याच्यामुळे कसं देखवण. आपल्याला वावर आहे त्याच्यामुळे आपले पडीक राहते. हा ते कसं देखवण नाही का, देखावलं पाहिजे माणसाला. अरे कपड्या नको ना करू. अरे तू बांध यायचं येडत ये तुला सकाळ. बरं मी खरंच मारेन बरं. तुला काय वाटलं, तुला खोटं वाटतं. तुला काय वाटतं मी हाणणार रे. मग काय करू तू नको ना करू. अख्खा मोडून टाकला हाय तसं करून देऊ बाय. मा बांध हाय तसं करून देऊ. सुकून बिकून होता सुकेल साकेल सगळं हाय तसं करून द्यायचं नाही. ते मग पाय स्टिंग पाच ना बरं. मी भिकारी तू तर म्हणला आता माझ हातात 1 एकर बाग आहे ते. मग काय लगेच पैसे येते का काय. बाग आहे ते म्हणल्यावर काय सोपं आहे का भाऊ. मग आता 5 आला तुला काय झालंय का. गरीब आहे मी. स्टिंग 5 सोडून गेले मी. हा बस जेवलो मी लग्नात. तुम्ही पण लग्न होतं. हा नाही राज जेवायला जायला जरा. काल पण लग्न होतं, परवा पण लग्न होतं. मित्रांनो आम्हाला मला लग्नाचं खाऊशी वाटलं यार. साखर नाही लग्न. बटाट्याची भाजी. साखर नाही लग्न. अरे मी आज साकूरला भाऊ. आता साखर लग्न आहे का. गुरुवार तुला माहितीये का बिना आमंत्रणाचं जेल होते. अरे शाळेच्या कपड्याचा खिशावर शिक्काय तरी कोण काय नाही म्हणत. शिक्का बिक्का नाही. शिक्क्याला कोण म्हणायचं. पेपरात आलत भाऊ. पेपरात महाराष्ट्रात 1 नंबर पेपरात आलत का तुम्ही बिना आमंत्रणाचं लग्नात गेल्यानंतर तुम्हाला कारवाई केली जाईल, तुम्ही जेलमध्ये जाणार. तुम्हाला घरच्या भाकरी माहिती का. मी खरं बोलतो, हा थॉट माझ खरं आहे. तुम्हाला खरंच माहित नाही घरच्या भाकरी. अरे तुम्हाला टोपल्याला किती भाकरी राहतात टोपल्यात, आणि टोपलं कसं आहे, काळ आहे का गोर आहे हे सुद्धा तुम्हाला माहित नाही.
घरी पोहोचलो मित्रांनो. तर उठले का नाही काय ना माझं उठलंय वाटतं. तनु का ना नाही कोण आहे ये काय काय आले भूतानी. चला मित्रांनो जेवण करू. लाईट तर काय अजून आली नाही मित्रांनो. बघितलं बाय का लाईटच नाही आली अजून गावात लाईट नाही. मी तिकडे मोबाईल तर नेला नसता ना मित्रांनो. नाही तर आपला ब्लॉग अपलोड झालाच नसता. बरं झालं मी तिकडे मोबाईल नेला. जेवायला मेथीची भाजी आहे आणि त्याच्यानंतर बाजरीची भाकर आहे आणि ही कोणती भाजी मला पण नाही माहिती मित्रांनो. चला मित्रांनो जेवण झालंय आणि निघलोय आता. मला परी काही येत नाही कारण थोडं राहिले त्याच्यामुळे मग नको न्यायला परत काय ये जा ये जा ये जा ये जा निघलो होतो. बट विषय असं झालाय का आता परीने प्लॅन एक्सचेंज झालाय. त्यांना यायचं माळ्यात त्यांना काही करमत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या थोड्या वेळ काय ना मग थोड्या वेळ तरी त्यांचं मन रमण. बट ही पोरगी तिकडे गेली का मग ती काही ना काही लावून घेते. काल तिच्या गाळा लावलं होती तिथं पोचले मित्रांनो आणि पिल्लूची चड्डी पडली म्हणून परत तिकडे गेली आहे. केळी बेळी घेऊन आली पाहिलं का. चला मित्रांनो 4:45 वाजली आणि झालं यार सगळं एकदम ओके झालं. बरं इकडलं पण झालं. आता घरी निघलो. तिथं लावला होता का चार्जिंगला मोबाईलचा तिने तिकडे लावला होता बरं त्यांचे आणि मी पाडून द्यायचे कारण आमची लाईट नाही द्यायची. चलो घरी पोहोचलो. उतरा तिकडे मग काय राहणार ते हिंड. अरे पण आता थोडं मी म्हणतोय मी आता एकच जागा उभं राहायचं बोट वर करून उभं राहिलो. पण मी काय म्हणतो ह्या बाई माझं बोट भरले ना अंगास बाई मी तुला खावा आणलाय ना ते मग ती मला बोलत हा तिला अरे म्हणलं ती तिकडून मी गाडी ऐकल्या आवाज ऐकला म्हणजे पप्पा हो म्हणलं माझं तिला द्यावा. बट हे बघ माझ्या बोट भरले मी वरच ठेवली. गप नाही तिला मग गपरे मग अरे एकदा मी धुतलंय एकदा मी जाळून काढले जवळ फरची तेव्हा धुतलं नाही का. मला एक मान नाही तू सारखी नुसती भांडतच करून ते बाई आता मग जाऊ का नको. फ्रेश झालोय आणि आता जेवण करायचंय 7:45 वाजले जवळजवळ कारण मला लई भूक लागली यार. दुपारी पण मी थोडस खाल्लं ना तर बघे ना मच्छी आणली पप्पांनी आणि अजून काय डाळ भात वगैरे काहीतरी आहे पण ती डाळ भात मला काय आवडत नाही. सुक्की मच्छी मित्रांनो चपाती डाळ भात नाही आवडत आपल्याला. जेवण झाले आणि तनुला पाहिलं कसं तेव्हा कसं नाचत आहे का तेव्हा कसं नाचते पाहिलं तेव्हा कसं नाचते तनुला आहे गाणं पाहतोय आणि मग नाचत आहे. झोपलं पाहिजे कसं झोपणं बिपणं त्याच्या स्टाईल मध्ये बाळाला मोबाईल आणि मग ते पाहणं आणि कोणता व्हिडिओ पाहतोय आमचाच पाहतोय. आता हे झोपणार आहे आणि वेटिंग करायची. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. कोण रे ओय ओय